आता आपला MCB लावून झालेला आहे. तर आता आपण बोर्ड फिटिंग करूया. बोर्ड फिटिंग करताना ध्यानात ठेवायचं हे जितक्या पण वायरिंग निघाले ते हे पहिले पूर्ण आतमध्ये जायला पाहिजे. हे पूर्ण टेलिफोन लाईन झाली तुमची, हे काय राहिलं तुमच्या बोर्डात तर ते सर्व बरोबर आतमध्ये जायला पाहिजे. आतमध्ये गेल्याच्या नंतर वरती खाली चेक करायचं की वायर कुठून निघाली आहे की नाही, नाहीतर मग बोर्ड बरोबर फिट नाही होणार. आणि जसे ओके झालं तर बोर्ड असं लागेल. मग नंतर मग ह्याची जी मार्किंग केलेली जागा होती, स्क्रू जे पहिले लागलेले होते त्या जागेला आपल्याला हा बोर्ड असा टाईट करूया. टेस्टरने पण करू शकतात, स्क्रूड्रायव्हरने पण करू शकतात. मोस्टली तर स्क्रूड्रायव्हरने केलेलं बरं राहील तर तिथे बरोबर फिट होईल. ओके, हा टाबाडियाचा स्क्रूड्रायव्हर. तर तुम्ही एक साईडला प्लस मायनस ओलागायचा आणि आपल्याला आता मायनस प्लस लागेल त्या हिशोबाने मग ह्याला टाईट करूया. चेक करायचं की कुठनं वायर निघाली की नाही निघाली, या खालच्या साईडने पण चेक करायचं. असं हात टाकून चेक केल्यावर मग माहीत पडतं. आणि मग नंतर मग बोर्डला टाईट करायचं. हे बघा, बोर्ड आता एकदम चांगल्या तरीकेने होईल. आता फिटिंग वायर खालच्या साईडला निघाले आहेत, नाहीतर तो बोर्ड नाही लागला. आणि असा हा बोर्ड फिटिंग झाला आपला. ACचा MCB लावून काम झालं आहे. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर मग आता ही जी प्लेट लावायची आपल्याला टाईट झालेला. हे ड्रिलर राहील आणि प्लेट बघायचं वरती खाली काय, आणि हे झालं तुमचं प्लेट टाईट. ओके, हा झाला तुमचा बोर्ड लावून आणि हा झाला MCB लावून. आता त्याला चालू करूया. म्हणजे मी काम करताना MCB बंद केलं होतं, त्याला चालू करूया. आणि आता लाईट चालू झालेली आहे दिसते रूममध्ये. आता जाऊन आपण तो AC चालू करून बघूया की AC चालू झाला का नाही. आता ACचा MCB मी ऑनच ठेवलेला. ओके, आता याला चालू केल्यावर बघायचं AC चालू झालेली आहे. हे बघा 18 डिग्रीवर 18वर टाकलेली आहे. ठीक आहे. की MCB आता लावायचं कसं ते आता तुम्ही पण घरी बसल्या बसल्या करू शकतात. ठीक आहे. बाय.